नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीला या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, जे पण बांधकामगार आहेत यांना दिवाळीसाठी 5,000 रुपये बोनस दिले जाणार आहे आणि याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे व याच्यासाठी पात्रता काय काय आहे आणि तो अर्ज तुम्ही ऑनलाईन करू शकता का ऑफलाईन आणि अर्ज केल्यानंतर कुठे तो सबमिट करायचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तर बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, या योजनेसाठी तुम्ही पात्र यादीमध्ये आहे किंवा अपात्र यादीमध्ये आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर कमेंटमध्ये यादी टाईप करा। त्या यादीची लिंक मी तुमच्या कमेंटमध्ये पाठवून देईन किंवा मित्रांनो तुम्ही इंस्टाग्रामला मला डीएम पण करू शकता, तिथे तुम्हाला त्या यादीची लिंक बघायला भेटेल, जेणेकरून जे पण नागरिक यासाठी पात्र आहेत ते या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा जर अपात्र असाल तर त्याच्यासाठी नवीन काय प्रोसेस आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। आणि मित्रांनो, या पहिले 2 व्हिडिओ बनवलेले आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ते जर तुम्ही बघितले तर तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो भरण्यासाठी जे क्रायटेरिया आहे, कागदपत्रे आहे आणि अर्जासाठी तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रोसेस कराव्या लागतात संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। त्या व्हिडिओची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तर मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं आहे, आता मित्रांनो तुम्हाला जे दिवाळी बोनस आहे, दिवाळी बोनस म्हणून 5,000 रुपये जे दिले जातात तर ते मित्रांनो तुम्हाला नोंदणी बांधकाम कामगारास जे हत्यारे अवजारे खरेदी करण्यासाठी हे जे 5,000 रुपये असतात ते दिले जातात मित्रांनो। आणि हे अर्थसहाय्य जे प्रत्येक नागरिक जे कामगार कल्याण मंडळ यांच्या अंतर्गत जे लेबर कार्ड आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळत असतो। आता मित्रांनो, असा काही अर्जाचा नमुना आहे, आता इथं बघू शकतात अर्जाचा जो तपशील आहे। आता इथं काय काय भरायचं आहे इथं तुम्हाला देण्यात आलेला आहे। आता नोंदणी दिनांक, जी पण आपली नोंदणी दिनांक असते कागदावरती किंवा जे कार्ड असतं त्यावरती ती तुम्हाला इथं टाकावी लागत असते। जे पण तुम्ही कार्ड रिन्युअल करतात त्याची तारीख तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे आणि जो क्लेम आहे कोणत्या तारखेला करायचा आहे तो क्लेम इथं तुम्ही टाकू शकतात। खाली आल्यानंतर इथं रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तुमचा तो इथं टाकून घ्यायचा आहे, आधार क्रमांक टाकायचा आहे। आता तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर हा लिंक असणं गरजेचं असतं। आता अर्जदाराची जी वैयक्तिक माहिती आहे ती आपण इथे भरणार आहोत। त्यांचं जसं लेबर कार्ड वरती नाव आहे तसं तुम्हाला पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव टाकून घ्यायचं आहे। जो मोबाईल नंबर लिंक आहे तो इथं टाकायचा आहे। मेल फिमेल इथं तुम्ही सिलेक्ट करू शकतात, लग्न झालेलं असणं मॅरिड किंवा अनमॅरिड मध्ये तुम्ही इथं टाकू शकतात। आता इथं तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे आणि आजच्या तारखेपर्यंत तुमचं वय किती आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे, जे आपण खात्यामध्ये तुम्हाला 5,000 रुपयाचा लाभ पाहिजे मित्रांनो, दिवाळी बोनसचा लाभ पाहिजे त्याचा तपशील तुम्हाला इथे द्यावा लागतो आणि हे आधार कार्डशी लिंक पाहिजे खातं, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। इथे तुमचा आयएफएससी कोड टाका, बँक पासबुक वरती तुम्हाला बघायला भेटेल, बँकेचे नाव टाका, ब्रांच कोणती आहे तुमची ती टाका, ब्रांचचा जो ऍड्रेस आहे तो टाका, अकाउंट नंबर पण तुम्हाला इथं टाकावा लागतो न चुकता। आता इथे बघू शकता जे सेल्फ डिक्लेरेशन आहे हे हमीपत्र तुम्हाला इथे जोडून द्यावं लागतं। हमीपत्र पाहिजे असेल तर कमेंटमध्ये हमीपत्र टाईप करा, तुम्हाला हमीपत्राची लिंक तुमच्या कमेंटमध्ये मी पाठवून देणार आहे। मित्रांनो, हा जो फॉर्म आहे तुम्ही घर बसल्या भरून तुमच्या जवळच्या कामगार कल्याण मंडळ येथे देऊ शकतात, पण त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये जिथे तुम्ही राहतात तिथे या योजनेसाठी अर्ज चालू आहे का हे चेक करायचं आहे किंवा जवळपास कोणतं पण सायबर कॅफे असेल तर तिथं तुम्हाला एकदा विचारून घ्यायचं आहे। काही जिल्ह्याने काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातात, काही ठिकाणी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातात मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा।